नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दशकमाळेसह बेरीज करायला शिकणार आहोत। चला आपण बघूया। तर ही आहे आपल्याकडे दशकमाळ आणि या दशकमाळेमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले जे 10 मणी दिलेले आहेत ते आहेत लाल रंगामध्ये। त्यानंतर त्याच्या पुढील 10 मणी निळ्या रंगात दिलेले आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला लाल निळा अशा प्रकारे 10-10 करून मण्यांचा संच दिलेला आहे। आणि दशकमाळ आपल्याला कशाकरता दिलेली आहे तर आपले मोजणे सोपे होण्याकरता दिलेली आहे। आणि दशकमाळेसह आपण बेरीज कशी करतात हे आता बघूया। चला तर आपल्याला समजा अशा प्रकारची एक संख्या दिलेली आहे आणि ती संख्या आहे 23 अधिक 31। तर आपल्याला दशकमाळेसह जर बेरीज करायची असेल तर ती कशा प्रकारे करायची ते आपण बघूया। प्रथम मला सांगा की 23 या संख्येमध्ये एकक कोणता आणि दशक कोणता? बरोबर, 23 मध्ये 3 हा एकक आहे आणि 2 हा दशक स्थानी आहे। म्हणजेच 2 ची किंमत आहे 20 आणि 3 ची किंमत आहे 3च। म्हणजे आपण सगळ्यात पहिले हे लिहून घेऊया की 23 या संख्येमध्ये 2 दशक आहेत आणि ते 2 दशक आपण दशकमाळेवरती पहिले इथे दाखवूया। चला तर पहिलं दशक म्हणजे किती? पहिले दशक म्हणजे हे 10 मणी आणि दुसरं दशक म्हणजे किती? तर दुसरं दशक म्हणजे हे पुढचे 10 मणी। म्हणजे एकूण आपल्याला 2 दशक मणी इथपर्यंत मिळालेले आहेत। आता मला सांगा 31 या संख्येमध्ये किती दशक आहेत आणि किती एकक आहेत? 31 या संख्येमध्ये 1 हा एकक आहे आणि 3 हे दशक आहेत। म्हणून आपण 31 मधील 3 दशक हे इथे लिहून घेऊया। म्हणजेच 31 मधील 3 दशकामधला हा पहिला दशक इथे आहे, त्यानंतर त्याच्या पुढचा दशक इथे आहे आणि त्याच्या पुढचा दशक इथे आहे। म्हणजे आपल्याकडे आता 23 मधील हे 2 दशक आहेत आणि 31 मधील हे 3 दशक असे एकूण किती? एकूण 5 दशक मणी आपण इथे दर्शवलेले आहेत। आणि त्याच्या पुढे आपल्याकडे किती एकक आहेत? बरोबर, 23 मधील 3 एकक आणि 31 मधील 1 एकक। म्हणजे आपण 23 मधले 3 हे इथे एक एक करून दाखवूया। तर सर्वात पहिले हा आहे 1 एकक, नंतर हा आहे दुसरा एकक आणि हा आहे तिसरा एकक। आणि 31 मधला हा जो 1 एकक आहे तो मी इथे गुलाबी रंगाने दाखवतो, हा आहे चौथा एकक। म्हणजे आपल्याला एकूण उत्तर किती मिळाले? आपण मोजूया। तर आपल्याकडे हा आहे पहिला दशक, नंतर हा आहे 2 3 4 5। 5 दशक बरोबर किती झाले? बरोबर, 5 दशक बरोबर 50 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे। आणि याच्या पुढचे आपण एकक मोजूया। तर इथे आपल्याकडे आहेत 1 2 3 आणि 4 हे 4 एकक। म्हणजे आपल्याला 4 एकक बरोबर 4 ही संख्या मिळालेली आहे। तर 50 अधिक 4 यांची बेरीज किती होते? बरोबर 54। म्हणजे आपल्याला 54 हे उत्तर मिळालं। आणि या दशकमाळेवरती आपण 54 मणी इथपर्यंत मोजलेले आहेत, म्हणून 54 ही संख्या आपण इथे दर्शवलेली आहे। म्हणजे इथे आपल्याला 23 अधिक 31 यांची बेरीज 54 इतकी मिळाली आणि दशकमाळेतील आपण मणी मोजत 54व्या मण्यापर्यंत पोहोचून इथे 54 ही खूण दर्शवलेली आहे। छान, म्हणजे आपल्याला दशकमाळेसह बेरीज कशी करायची हे समजलेलं आहे। आणि इथे तुम्ही शिकलात की आपल्याला पहिले दशक मोजायचे आणि मग एकक मोजायचे आहेत। आणि अशा प्रकारे दशकमाळ आपले मोजणे सोपे करते।